तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 1 सप्टेंबरचा पेपर आहे आणि पहिली शिफ्ट आहे. ओके, फर्स्ट शिफ्ट यामधील जो इंग्लिश ग्रामरचा पार्ट आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन इडियम्स आहे. या ठिकाणी याची आपल्याला मिनिंग काढायची आहे. गो अंडर द नाईफ. ओके, नाईफ म्हणजे काय होते? चाकू. चाकू. ओके, आणि गो अंडर द नाईफ म्हणजेच काय होईल? चाकूच्या खाली जाणे. ओके, खाली जाणे. ओके, बघा या ठिकाणी मीनिंग बघा काय असू शकतं. टू बी डेंजरस सिच्युएशन, चाकूच्या खाली. होऊ शकते की कोणी तुमच्यावर चाकू पकडला असेल, होऊ शकते, ही पण मीनिंग होऊ शकते. टू बी हेल्ड होस्टेज, होस्टेज बनवलं जाऊ शकते तुम्ही, हे पण होऊ शकते. ओके, आणि टू हॅव सर्जरी. बघा तुम्ही या दोनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आणि काय करायचं आहे, टू हॅव सर्जरी म्हणजे सर्जरी चालू असणे, अशी या ज्या इडियम्सची आहे मीनिंग निघेल. ओके, नेक्स्ट बघा पॅसिव्ह वॉइस तुम्हाला शोधायचा आहे, ॲक्टिव्ह वॉइस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, बघा मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. ओके, म्हणजे स्टोनने काय केलं, त्याने मनीषने मंकीला मारला आहे. ओके, तर बघा आधी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आधी तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे. ओके, जर बघितलं तुम्ही जनरली असं, तर मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. हिट या ठिकाणी काय आलेला आहे, वर्ब आलेला आहे, आणि तुम्ही म्हणाल की हा कोणत्या टेन्सचा सेंटेन्स आहे, तर हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा काय सेंटेन्स आहे असं तुम्हाला वाटेल. पण बघा मित्रांनो, हा मनीष काय सिंग्युलर नाऊन आहे, आणि सिंग्युलर नाऊनसोबत आपल्याला काय पाहिजे, सिंग्युलर सब्जेक्ट पाहिजे. ओके, सिंग्युलर नाऊन असेल तर तुम्हाला सिंग्युलर सब्जेक्ट पण पाहिजे, आणि सिंग्युलर सब्जेक्ट आपण कसं ओळखतो, यस किंवा एस लागलेलं असतं, पण याला यस किंवा एस लागलेला नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण हा जो सेंटेन्स आहे हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा असेल असं समजू शकणार नाही. ओके, तर बघा दुसरं जर बघितलं आपण सिम्पल पास्ट. ओके, सिम्पल पास्टमध्ये काय होतं, सब्जेक्ट होतं, एक V2 असतं, वर्बचं सेकंड फॉर्म. ओके, आणि ऑब्जेक्ट असतं. ओके, ऑब्जेक्ट असतं. या ठिकाणी बघा हीट जो हा वर्ब आलेला आहे, हीट, हा हीट हा तिन्ही फॉर्ममध्ये काय असतं, सारखं असतं. हीट. ओके, या ठिकाणी बघा हीटला यस किंवा एस लागलेला नाही, त्यामुळे हा प्रेझेंटचा नसून हा कोणत्या टेन्सचा आहे, तर हा आहे सिम्पल पास्टचा. ओके, हा सेंटेन्स कशाचा आहे, सिम्पल पास्टचा आहे. तर बघा सिम्पल पास्टचं कसं होईल, सिम्पल पास्टचं पॅसिव्ह करताना तुम्हाला काय करायचं आहे, वॉज सब्जेक्टनुसार वॉज किंवा वेअर घ्यायचा आहे. ओके, देन काय करायचं आहे, V3 लावायचं आहे तुम्हाला. ओके, बघा वॉज किंवा वेअर प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते बघा, वॉज हिट. ओके, हॅड हिट हा तर गेला. ओके, हॅज बीन हिटिंग हा पण गेला. ओके, मंकी हिट हा पण गेला. तुमचं कोणतं ऑप्शन राहिलं, द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष. ओके, मग चौथा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा अंडरलाईन पार्टमध्ये तुम्हाला एरर शोधायची आहे. बघा तुम्ही जर सेंटेन्स वाचलं आणि इथपासून इथपर्यंत गेलं तरी तुम्हाला कोणतीही मिस्टेक या ठिकाणी आढळणार नाही. पण बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, टू टेकिंग आलेलं आहे. ओके, टू नंतर काय आलेलं आहे, ING वाला वर्ब आलेला आहे. असं कधीच होत नसतं. तर टू प्लस V1 ओके म्हणजेच काय बनतं, आपला इन्फिनिटिव्ह बनतं. ओके, म्हणून आपल्याला या ठिकाणी ING वाला वर्ब न घेता या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला V1 घ्यावं लागेल ना, म्हणजेच काय होईल, टू टेक होईल ना. ओके, टू टेक होईल, म्हणून जो आपला तिसरा ऑप्शन आहे हा तुमचा बरोबर असेल. ओके, तिसरा म्हणजे या पार्टमध्ये काय असेल, तुमची एरर असेल. ओके, नेक्स्ट बघा आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आर्टिकल भरायचे आहे. बघा कशाने सुरुवात होत आहे, ईने सुरुवात होत आहे. ई म्हणजेच स्वराने सुरुवात होत आहे. ओके, स्वराने सुरुवात झाल्यावर आपण काय यूज करतो, कोणता आर्टिकल यूज करतो, ॲन. ओके, ॲन हा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल.
नेक्स्ट बघा, ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. बघा, ही विल पिकअप द पेपर्स वन्स यू, काय म्हणत आहे, वन्स यू इव्हॅल्युएटिंग देम. ओके, म्हणजे एकदा तुमचं मूल्यमापन झालं की काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं पेपर घेतलं जाईल. ओके, तर बघा या ठिकाणी वन्स जो या ठिकाणी कंजक्शन आलेला आहे, हा कंजक्शन कोणत्या कंजक्शनसारखा वर्क करत आहे, इफसारखा, जर. ओके, तर बघा या ठिकाणी जेव्हा इफ आणि वन्स येतं त्या ठिकाणी काय असतं, कंडिशनल सेंटेन्सेस असतात. ओके, कंडिशनल सेंटेन्सेस असतात. तर अशा वेळेस काय होतं, जे झिरो कंडिशन आहे, कंडिशनल सेंटेन्सेसमधलं झिरो कंडिशन. ओके, झिरो कंडिशन यामध्ये जर पहिलं सेंटेन्स जर सिम्पल फ्युचरमध्ये असेल, ओके, सिम्पल फ्युचरमध्ये असेल, तर दुसरं सेंटेन्स काय असेल, सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं. ओके, सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं. म्हणून बघा या ठिकाणी जर सिम्पल प्रेझेंटचं तुम्हाला सेंटेन्स आलं असेल पहिलं कंजक्शनच्या अगोदर, तर कंजक्शनच्या नंतर काय येईल, सिम्पल प्रेझेंटचं येईल. तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट या ठिकाणी बनवायचं आहे. तर 4 ऑप्शन पैकी बघा, सिम्पल प्रेझेंट बनेल का याने, नाही. याने पण बनेल का, नाही. आणि हॅड फिनिश याने पण बनणार नाही. तर आपल्याला फिनिश हा वर्ब घेऊन सिम्पल प्रेझेंट बनवा लागेल, तेव्हाच तुमचा जे सेंटेन्स आहे ते करेक्ट होईल. ओके, म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन तुमचं बरोबर असेल. नेक्स्ट बघा, इडियम्स या ठिकाणी आहे टू गेट टॉय होल्ड. ओके, टॉय म्हणजे काय होतं, टॉय म्हणजे होतं पायाची बोटे. ओके, पायाची बोटे. आणि होल्ड म्हणजे काय होतं, होल्ड म्हणजे पकडणे, घट्ट पकडणे. ओके, घट्ट पकडणे. बघा आता या ठिकाणी तुम्ही मिनिंग काढून बघा, काय, पायाची बोटं घट्ट पकडणे म्हणजेच कुठंतरी पकडून ठेवणे किंवा पायाच्या बोटांनी काय करणे, पाय आपले जमिनीत कुठेतरी गाडून ठेवणे, अशा प्रकारचे या ठिकाणी मिनिंग निघतं. तर बघा या चारपैकी जर एक बघितलं आपण, तर जर दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हणतं, टू ऑब्टेन स्टेबल पोझिशन. ओके, स्टेबल पोझिशन मिळणे केव्हा म्हणता, विच वन्स यू कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. म्हणजे पर्टिक्युलर एरिया किंवा इंडस्ट्रीमध्ये असताना तुम्हाला काय करायचं आहे की एक स्टेबल पोझिशन तुम्हाला मिळणे, म्हणजेच काय होईल, पायाची बोटं तुम्हाला घट्ट पकडून त्या ठिकाणी ठेवायची असेल. ओके, म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन असेल ते दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे बघा, जर क्वेश्चन टॅग, ओके, क्वेश्चन टॅगचं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतं, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं. बघा या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड आहे का, नाही आहे, म्हणजेच हा काय पॉझिटिव्ह आहे, आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा आहे. ओके, तर टेन्स बघा आधी, टेन्स कसा आहे, सिम्पल पास्टचा टेन्स आहे. ओके, सिम्पल पास्टचा टेन्स आहे, आणि सिम्पल पास्टचा टेन्स आपल्याला या टेन्समध्ये जर निगेटिव्ह करायचे असेल तर आपण काय करतो, या ठिकाणी एक हेल्पिंग वर्ब घेतो, आणि तो हेल्पिंग वर्ब कोणता घेतो, डीड घेतो. ओके, डीड घेऊन तुम्हाला त्याला नॉट जोडायचं आहे, आणि नॉट जोडून प्रोनाऊन घेऊन क्वेश्चन मार्क. ओके, तर प्रोनाऊन या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, बघा समबडी आहे. ओके, समबडी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय घेणार, प्रोनाऊन दे घेणार, दे आणि क्वेश्चन मार्क देणार. ओके, बघा तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील ते करेक्ट राहील. बघा एरर या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे, काय म्हणत आहे, आय एम गोईंग ॲट 24th of जुलै. बघा या ठिकाणी प्रिपोजिशन आलेलं आहे ॲट. ओके, आणि समोर काय आहे, डेट आहे ना, एक डेट आहे. बघा डेट किंवा दिवस असेल तर त्यासमोर नेहमी काय राहील, ऑन राहील. ओके, ऑन 24th of जुलै किंवा ऑन मंडे, संडे वगैरे. ओके, संडे वगैरे. तसंच ऑन 24th of एप्रिल, 24th of जुलै असं या ठिकाणी राहू शकतं. आणि जर टाईम असेल, ओके, टाईम मॉर्निंग वगैरे, म्हणजेच त्या ठिकाणी काय येईल, कोणता प्रिपोजिशन येईल, इन. ओके, इन द मॉर्निंग
मॉर्निंग किंवा इन द इव्हिनिंग वगैरे. ओके, इन द इव्हिनिंग वगैरे. बघा, जेव्हा कधी टाईम असेल तर त्या ठिकाणी काय येईल, इन येईल. आणि डेट आणि दिवस असेल तर डेट आणि दिवससोबत काय येईल, ऑन येईल. म्हणून तुमचं इथलं जे ॲट हे जे प्रिपोजिशन आहे हे तुमचं काय राहील, ॲट चुकीचं राहील, ऑन या ठिकाणी पाहिजे. म्हणून तुमचं दुसरं ऑप्शन जे आहे ते करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एरर या ठिकाणी पण तुम्हाला शोधायचे आहे. बघा, आय शॅल हॅव वेंट. ओके, या ठिकाणी बघा हॅव नंतर काय आलेलं आहे, वेंट आलेलं आहे. वेंट हा काय V2 आहे ना. तर बघा हॅव, हॅज किंवा हॅड. ओके, हॅड यानंतर नेहमी काय येईल, यानंतर नेहमी V3 येईल. ओके, हा लक्षात ठेवा तुम्ही, नेहमी V3 येईल. तर बघा या ठिकाणी वेंट हा काय V2 आहे. ओके, वेंट हा काय V2 आहे ना, वर्बचा सेकंड फॉर्म आहे. याचा फर्स्ट फॉर्म काय होईल, गो होईल. ओके, आणि थर्ड फॉर्म गॉन होईल. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला थर्ड फॉर्म यूज करायचा आहे, गॉन. बघा आय शॅल हॅव वेंट नव्हता, काय होईल, आय शॅल हॅव गॉन. कोणत्या ऑप्शनमध्ये, चौथ्या ऑप्शनमध्ये. ओके, चौथा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. स्पेलिंग एरर या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आहे अंडरलाईन पार्टमध्ये. ओके, 2 अंडरलाईन पार्ट आहेत, हा एक आणि हा एक. नेबरहूड या ठिकाणी आहे, नेबरहूडमध्ये कोणतीही मिस्टेक नाही आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी इनकन्व्हिनियन्स आहे. या ठिकाणी बघा आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी इनकन्व्हिनियन्स पाहिजे. तर बघा इनकन्व्हिनियन्सची स्पेलिंग काय असेल, ही बघा तिसऱ्या पार्टमध्ये, इनकॉन्व्हिनियन्स. ओके, इनकन्व्हिनियन्स तिसरं ऑप्शन जे आहे तुमचं ते करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक म्हणत आहे. ओके, ब्लँक आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. बघा, यू ब्लँक हॅव नॉट वेस्टेड एनी टाईम. बघा हॅव नॉट वेस्टेड आलेला आहे या ठिकाणी. आणि आपल्याला वर्बच्या अगोदर काय पाहिजे राहते, ॲडवर्ब पाहिजे राहते, वर्बची विशेषता सांगणारा. ओके, तर आपल्याला 4पैकी एक ॲडवर्ब तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघा जर आपण सर्टन पकडले या ठिकाणी तर हे काय ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिव्ह, त्यामुळे हे पण येणार नाही. ओके, देन बघा सर्टनिटी हा काय नाऊन आहे, नाऊन आहे. ओके, नाऊन पण येणार नाही, आपल्याला ॲडव्हर्बची गरज आहे. तर असर्टन पण काय ॲडजेक्टिव्ह आहे. तर बघा सर्टनली. ओके, ज्या शब्दाच्या शेवटी जनरली ly लागले असतात ते काय असतात, ॲडवर्ब असतात ना. ओके, ॲडवर्ब असतात, त्यामुळे आपण जे सर्टनली आहे तिसरं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके, नेक्स्ट बघा, या तुम्हाला अंडरलाईन वर्डची काय आहे सिनोनिम्स ओळखायचं आहे. बघा एन्ड्युअर आहे. एन्ड्युअर म्हणजे काय होतं, एन्ड्युअर म्हणजे होतं प्रयत्न करणे. ओके, प्रयत्न करणे. बघा ऑप्शनमध्ये काय आहे, निग्लेक्ट करणे म्हणजे प्रयत्न करणे होईल का, नाही. क्वाईट म्हणजे होईल का, हाल्ट म्हणजे पण होणार नाही. तर अटेम्प्ट म्हणजे काय होईल, या ठिकाणी प्रयत्न करणे. म्हणून चौथा ऑप्शन राहील तुमचं करेक्ट राहील. नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा रेस्टॉरंटमध्ये काही मिस्टेक दिसत आहे का, नाही आहे. मेंटेनन्समध्ये पण नाही. ओके, बघा या ठिकाणी आताच तुम्ही बघितलं आहे कन्व्हिनियंट. ओके, कन्व्हिनियंटची स्पेलिंग आताच बघितली आपण. तर काय या ठिकाणी आय आलेलं आहे, व्ही नंतर आय नको पाहिजे तुम्हाला, या ठिकाणी ई पाहिजे. ओके, कसं होईल, वे. ओके, त्यानंतर NIENT. ओके, NIENT ही झाली कन्व्हिनियंट. ओके, म्हणून तुमचं या ठिकाणी जे कन्व्हिनियंटवाली स्पेलिंग जी आहे ही काय चुकीची आहे. त्यामुळे तुम्हाला जे सेकंड ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा, पंक्च्युएशन मार्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. काय म्हणत आहे, कुड यू प्लीज पास मी द साल्ट. या ठिकाणी बघा कशी फिलिंग येते, एखादा क्वेश्चन विचारल्यासारखी. बघा जर WH वर्डने सुरुवात असेल किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब. ओके, मॉडल ऑक्झिलरी वर्बने सुरुवात असेल किंवा हेल्पिंग वर्बने जर सुरुवात असेल तर तुमच्या त्या ठिकाणी काय दिसेल, क्वेश्चन दिसेल. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चनवाला सेंटेन्स ओळखायचा आहे. ओके, म्हणून बघा या ठिकाणी कशाने सुरुवात झालेली आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब कुडने सुरुवात झालेली आहे ना. म्हणून तुम्हाला जे शेवटी आहे तुम्हाला काय यूज करावं लागेल, क्वेश्चन मार्क यूज करावं लागेल.
आणि जे पहिलं ऑप्शन आहे तुमचं ते या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पॅसिव्ह वॉइस तुम्हाला शोधायचा आहे, ॲक्टिव्ह वॉइस या ठिकाणी दिलेला आहे. ओके, बघा, समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द फ्लोअर. ओके, काय झालं आहे, पसरवलं आहे फ्लावर्स कुठं, फ्लोअरवर. ओके, कुणीतरी फ्लोअरवर जे फुल आहेत ते पसरवलं आहे. स्कॅटर हे या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे. ओके, तर बघा हा वर्ब काय आहे, V2 आहे. V2 म्हणजेच कोणतं टेन्स असेल, सिम्पल पास्ट असेल. आणि सिम्पल पास्टचं पॅसिव्ह वॉइस कसं करतो, वॉज किंवा वेअर घेतो सब्जेक्टनुसार आणि त्यानंतर V3 देतो. ओके, तर बघा हा स्ट्रक्चर कोणत्या ऑप्शनमध्ये आलेला आहे, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, आणि इज बिंग स्कॅटर इथं पण नाही. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. कारण जो पॅसिव्हचा जो स्ट्रक्चर आहे सिम्पल पास्टचा हा आहे आणि हा स्ट्रक्चर या ठिकाणी कोणत्या ऑप्शनमध्ये आलेला नाही, त्यामुळे हा क्वेश्चन काय होईल, चूक होईल. ओके, नेक्स्ट बघा, सिनोनिम्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. इन्सॉलंट. ओके, इन्सॉलंट म्हणजे काय होतं, उद्धट होतं. ओके, तर या उद्धटबद्दल सिनोनिम्स काय असेल, समानार्थी शब्द. बघा या ठिकाणी बघा, आयडियल म्हणजे काय होतं, आयडियल म्हणजे एखादा व्यक्ती काय असणे, आयडियल असणे. ओके, हा पण या ठिकाणी येणार नाही. हंबल म्हणजे काय होतं, नम्र, हा पण या ठिकाणी येणार नाही. संत, हा पण या ठिकाणी येणार नाही. तर उद्धटच्या सिनोनिम्स काय राहील, इम्पर्टिनेंट राहील. इम्पर्टिनेंट म्हणजे काय होतं, इम्पर्टिनेंट म्हणजे अविचारी वगैरे. ओके, अविचारीच म्हणजे विचार न करून बोलणारा वगैरे, उद्धट. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, काय स्केअर्ड आहे. ओके, स्केअर्डचं काय तुम्हाला सिनोनिम्स ओळखायचं आहे. बघा, स्केअर्ड म्हणजे काय होते, घाबरणे होतं. ओके, आणि बघा ऑप्शनमध्ये कंपोज आहे. कंपोज म्हणजे काय होतं, तयार करणे. हा येईल का, तयार करणे नाही येणार. ओके, त्यानंतर काय, इंट्रिपीड म्हणजे काय होतं, इंट्रिपीड म्हणजे निर्भीड होतं, निर्भीड. ओके, निर्भीड हा घाबरणे, याला सिनोनिम्स राहील का, नाही राहणार. ओके, कॉन्फिडंट आत्मविश्वास, हा पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल, पेट्रिफाईड. ओके, पेट्रिफाईड म्हणजे काय होते, भीतीदर्शक. ओके, पेट्रिफाईड म्हणजेच भीतीदर्शक म्हणून या ठिकाणी आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके, नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी तुम्हाला फिल करायचे आहे. बघा काय म्हणताय, ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब. ओके, त्याला जॉबवरून काय केलं पाहिजे, काढल्या गेलं पाहिजे, टर्मिनेटेड. ओके, कशासाठी, फॉर हिज कोणता तरी रिमार्क आहे त्याचा, काहीतरी वर्तन, त्याच्या वर्तनबद्दल काय त्याला जॉबवरून काढल्या गेलं पाहिजे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, तर बघा, रिमार्क्स कसा असेल, त्याचा काहीतरी वेगळं असेल. तर बघा या ठिकाणी जर दुसरा ऑप्शन जर बघितला आपण, ॲब्युजिव्ह म्हणजेच काय होतं, असभ्य होतं, असभ्य. ओके, त्याचं असभ्य वर्तन असल्यामुळे काय केलं गेलं पाहिजे, त्याला जॉबवरून काढलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी मिनिंग बनत आहे. म्हणून तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील ते या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, एरर या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे. बघा काय म्हणत आहे, द प्रोफेसर, ओके, अलॉंग विथ हर कलिग्स आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. बघा या ठिकाणी जर तुम्ही सब्जेक्ट बघितलं तर सब्जेक्ट या ठिकाणी काय आहे, द प्रोफेसर आहे. अलॉंग विथ हर कलिग्स हे काय, प्रोफेसर, आपलं सब्जेक्ट या ठिकाणी येणार नाही. तर सब्जेक्ट काय येईल या ठिकाणी, द प्रोफेसर. ओके, द प्रोफेसर आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. बघा या ठिकाणी आलेला आहे आर. द प्रोफेसर हा काय, सिंग्युलर सब्जेक्ट आहे ना, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. ओके, त्यामुळे आपल्याला वर्ब कसं घ्यावं लागेल, ते पण सिंग्युलर घ्यावं लागेल. ओके, सिंग्युलर घ्यावं लागेल. आणि सिंग्युलर वर्ब काय येईल या ठिकाणी, आर येईल का, आर येणार नाही. तर या ठिकाणी काय येईल, इज येईल. ओके, इज कंडक्टिंग होईल. म्हणून या ठिकाणी जो चौथा ऑप्शन आहे ते या ठिकाणी करेक्ट असेल. ओके,
नेक्स्ट बघा, इडियम्स आहे या ठिकाणी ऑन पिन अँड निडल्स. ओके, ऑन पिन्स अँड निडल्स म्हणजेच काय म्हणायचं याला की निडल्स म्हणजे सुईवर किंवा पिनवर तुम्हाला म्हणत आहे. ओके, सुईवर किंवा पिनवर. तर बघा, जर तुम्हाला सुईवर किंवा पिनवर जर ठेवलं तर काय होईल? तुम्ही सायलेन्स शांत राहाल का? नाही राहणार. तुम्ही हॅपी राहाल का? नाही राहणार. ओके, डलनेस स्टिलनेस शांत राहाल का तुम्ही? नाही राहणार. उदास राहणार का? नाही राहणार. तर कसं राहाल तुम्ही? ॲनेक्झिटी अँड टेन्शन म्हणजे तुम्ही काय राहील? चिंतित राहाल, टेन्शनमध्ये राहाल. ओके, म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे ते या ठिकाणी करेक्ट असेल. ओके.